जा तुम्ही पुढे, तो येईल माझ्यासोबत. तुझ्यासोबत? हा. बाळा तुझ्या गाडी मागे बसायला काय नाही ग, पण पुढच्या आणखीन बरेच काही वर्ष जगायचा माझा प्लॅन आहे. का? मी नीट नाही चालवत गाडी. तू नीट मागच्या महिन्यात 12 ते 15 वेळा सांडलीस तू रस्त्यावर. पण ती माझी चूकच नसती. तुझी चूक? अगं कितीतरी वेळा तू जाऊन त्या भैयाला धडकतेस मागून. तू बोलतेस अरे भैया दिखता नाहीये क्या, कारण ते डायरेक्ट मध्ये म्हणून त्याला थांबतात. शिव्या देऊन तू वापस येतेस. पाय जरा जास्त पुरतील म्हणून उंच उंच टाचाची बूट घालणारी तू, तुझ्यावर मी कसा विश्वास ठेवून तुझ्या मागे बसू? हा जसा मी तुझ्यावर विश्वास ठेवलाय मागचे कितीतरी वर्ष. बाळा तुझा विश्वास मी पार पाडलाय. तू Please, मला please. गाडीवरून पार पाडलाय 4 वेळा. मागच्या महिन्यात तुझ्या ह्या ड्रायव्हिंग स्किल्स मुळे त्या भाजीवाल्याच्या दवाखान्याची बिल्स भरत बसलो मी. काय नेम धरून उडवलास ग तू त्याला. त्या बिचाऱ्याच्या चड्डीत गड्डी गेली. हा अर्धी गड्डी तर त्या डॉक्टरच्या ओटी मध्ये गेल्यावर डॉक्टरच्या ओटीत पडली. तो ऍक्सिडेंट होता. Accident? मुद्दाम नाही केलं. त्याच्या गुडघ्यात डेंट पडलाय. तिरका चालतोय तो तुझ्यामुळे. पण मी म्हणतो तुझ्या स्कूटरला पाय ठेवायला जागा दिली आहे का नाही कंपनीने? मग त्याच्यावर पाय न ठेवता असे पाय तरंगत 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 तू गाडी का चालवती? सगळ्या मुलींचा हा स्वभाव कधी बंद होणार? राईटचा इंडिकेटर देऊन लेफ्टला जाणारी तू 100-150 वेळा मी तुला सांगितलं मी तसं असं नाही नको करत, करू. मी नाही करत शेवटी तसं. त्या अब्दुलला पैसे दिले मी, त्यांनी राईटचा तोडून लेफ्टला बसवल्यावर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तू मला सांग तुझ्या गाडीचा ब्रेक कुठे आहे? दोन्ही साईडला अगं मग पाय का वापरतेस? कारण ब्रेक कधी कधी काम नाही कधी कधी ना दाबल्यावरच तो काम करतो. तुम्ही पोरी अशा का तरी करता? तुझ्यापेक्षा better नीट आहे. गाडी का नाही चालवत तुम्ही? अरे ती बघ. बाळा तुझी मैत्रीण आली वाटतं. खपलं वाटतं कुत्रं.